नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे। तर गेले 1-2 दिवस झाला आपला थोडासा गॅप पडतोय व्हिडिओमध्ये। तर माझ्याकडे ना लग्नाच्या खूप अशा ऑर्डरी आहेत, तर त्याच्यामुळे मला डेलीचा व्हिडिओ देता येणार, पण व्हिडिओ आपले येतच राहणार। तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवरती राहाच। एक दिवस गॅप जरी झाला तरी दुसऱ्या दिवशी तो येणारच येणार। आता मला बऱ्याच कमेंट अशा आल्या की सुईबद्दल व्हिडिओ करा, तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ सुईबद्दलच मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व सुईंची माहिती त्याच्यामध्ये दिली जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिल्क थ्रेडचंच काम बघणार आहेत। सिल्क थ्रेडचं आज आपण फुल बघणार आहेत की ते कसं भरलं जातं ते। तर त्याच्यासाठी आपण आता सुरुवात करूया व्हिडिओला। तर बघा, आपल्याला जे फुल बनवायचं आहे किंवा ते भरायचं आहे तर ते कसं काढायचं। तर सगळ्यात पहिला आपण काय करतील, ही मार्किंग पेन्सिल घेऊन ना एक सर्कल बनवतील आतमध्ये, त्याला 5ने असं डिवाइड करतील आणि डिवाइड केल्याच्या नंतरून काय करणार आपण, याच्यावरती हे बघा या पद्धतीने असं पाकळी त्याला बनवून घेते। तर हे बघा, हे आपलं फूल तयार झालेलं आहे। आता ह्या फुलामध्ये आपण 2 प्रकार आज बघणार आहेत, तर ते कसे आहेत ते मी तुम्हाला आज दाखवते। तर हे बघा, एक फूल आता इथे काढून झालेलं आहे, दुसरं फूल मी त्याच्या खालती काढते। पद्धत कशी वेगळी असते बघा, ते आज तुम्ही बघतीलच। या पद्धतीने आपण बघा हे 2 फुलं काढून घेतलेले आहेत। तर आता पहिली पद्धत, ज्यावेळेस आपण जे पहिला आता फूल भरणार आहे तर त्याची पहिली पद्धत काय आहे, तर त्याच्यासाठी बघा मी हा सिल्क धागा घेतलेला आहे। त्याला असे 2 धागे घेऊन गाठ मारून पण घेतलेले आहे। आणि याच्यासाठी आपण काय करतील बघा, हे जे बाहेरूनचं आहे तिथे आपण आउटलाईन करून घेतील सर्वात पहिली। तर आउटलाईन मी कुठे करते हे तुम्हाला दिसतच असेल। आपण काय करतील, ह्या बाहेरच्या साईडला फक्त आपण आउटलाईन करून घेतील। आता बघा, परत आपण ह्या पॉइंटवर आले, इथे एक टाका काढला, मागे गेले आणि जशी आहे तशी आपण तिथे आउटलाईन करणार आहेत। परत मध्ये आले, पॉइंटवर आले, मागे आले। आणि आता बघा, तुम्ही जसं बघताय की पूर्ण आपण आता याला आउटलाईन करून घेतील। तर हे बघा, आपण आले इथे पॉइंटवर। आता इथे पहिला आपण इथे काय करतील, गाठ मारून घेतील। धागा थोडासा जरी तुम्ही टाईट पकडला तर धाग्याचे धागे निघतात। ही पहिली आपण आउटलाईन केली। आता आपण काय ही पहिली आता आपण आउटलाईन केली। आता आपण काय करतील, याच्या आतल्या सर्कलला पण आउटलाईन करून घेतील। जसे आपण रेग्युलर चेन स्टिच करतो त्याच पद्धतीने, जसं तुमचा आतला गोल आहे ना त्याला जशाच तशी आउटलाईन फक्त करून घ्यायची आहे। इथे आता आपण गाठ मारतील। हे बघा, ही 2 ठिकाणी आपण आउटलाईन केली। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर हा पायपिंगचा धागा आहे। हा बरेचसे जे टेलरचं काम करत असतील त्यांना हा धागा माहितीच असेल, आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी हा बघून घ्या की बघा या पद्धतीने हा पायपिंगचा धागा असतो। हा थोडासा जाड आहे बघा, हे तुम्हाला दिसत असेल। या पद्धतीने हा धागा असतो, तर तो आपण याच्यामध्ये लोडसाठी देणार आहेत। कारण लोड दिल्याच्या नंतरून तुमचं जे काम आहे ते अजून जास्त उठवून दिसतं। आता लोड देताना एकतर तुम्ही याला डायरेक्ट गम लावून इथे चिटकवू शकता आतमध्ये, नाहीतर गम नसेल तर कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते। आता याच्यासाठी मी काय करते, पहिला
की मला ते कुठे लावायचं आहे ना, तर त्याचं एक मी मार्किंग करते की जे मला समजावं की मला इथूनच हा धागा लावून घ्यायचा आहे तो. हे बघा या पद्धतीने. आता हे लावण्यासाठी मी काय करते, ही जे आपला धागा आहे मी त्याला मध्ये घेणार आणि जो आपला सिल्कचा धागा आहे मॅचिंग कलरचाच घ्यायचा, ज्या कलरचं तुम्ही लोड करणार आहेत त्याच कलरच्या धाग्याने मी काय करेल, जी आपण आतमध्ये जे सर्कल बनवलेलं आहे त्याच्यावरती ही जी पायपिंगचा धागा आहे त्याला आपण लावून घ्यायचं आहे. तर लावताना कसं लावायचं बघा, इथे अगोदर 1-2 टाके घ्या की जेणेकरून तो पुढचा भाग आहे तो तुमचा इथे बरोबर त्याच्यामध्ये गुंतून राहील. आता ह्याच्यावरती आपण काय करणार आहेत, झिगझॅग मारणार आहेत. आणि झिगझॅगचा व्हिडिओ तर मी तुम्हाला मागे दिलेलाच आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता हे बघा, जशास तसं आपण काय करतोय, त्या लाईनीवरती ह्या धाग्याला फक्त घेतोय आणि झिगझॅग मारतोय. झिगझॅग मारल्याने काय होणार, तुमचा धागा हा तिथेच फिक्स होणार. आणि जर तुमच्याकडे गम असेल आणि तुम्हाला गमनी चिटकवायचं असेल तर सेम मापाचं ते धागा कट करायचा आणि त्याला डायरेक्ट त्या सर्कलवरती चिटकवून घ्यायचा. पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे की ती चिटकवून सुकेपर्यंत थांबायला, म्हणून मी तुम्हाला धाग्याने दाखवते की मी कशी करते ते. हे बघा या पद्धतीने आपण आता हे पूर्ण याला लावून घेऊया. ज्यावेळेस आपण धाग्याची लोडिंग देतो, कॉन्ट्रास्ट असेल तर समजा आता हा व्हाईट कलरचा धागा आहे, तुमचं फूल आहे गुलाबी कलरचं, तर त्याच्यामुळे काय होणार, तुम्ही व्यवस्थित जर नाही भरलं ते तर तुमचा धागा आतूनचा ना दिसून येणार. तर त्याच्यासाठी लोडिंग तेव्हाच द्या की जेव्हा तुम्हाला ते काम प्रोफेशनल येते. कारण तुम्ही जर असंच करायला घेतलं तर हा धागा तुमचा इथून वरतून दिसणार आणि त्याची फिनिशिंग चांगली दिसणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही जर धागा लावतच असतील तर तुमचं अगोदर तुम्ही प्रॅक्टिस भरपूर केलेली असावी की जेणेकरून तुम्हाला ते झाकता येईल, आतला जे धागा असतो ना आपला तो. आता तुम्ही बघतील की आपण काय केलेलं आहे बघा, बरोबर पूर्ण इथे आपण ही लोड देऊन घेतलेली आहे. आता ही लोड दिल्याच्या नंतरून मी इथे 1-2 एक्स्ट्रा टाके घेतले. एक्स्ट्रा टाके घेतल्याच्या नंतरून मी काय केलं माहिती आहे, इथे बाहेर इथे आपला जो आता तुम्हाला कुठचाही हा पॉईंट असो, हा किंवा हा कुठल्याही एका पॉईंटपर्यंत आपल्याला जायचं आहे. त्या पॉईंटच्या अगोदर एक टाका काढायचा आहे आणि त्या जे आपण चेन स्टिच मारली त्याच्या बाहेर एक टाका काढायचा आहे, त्याला खेचायचं. समजलं नसेल तर परत सांगते बघा. आता मी हा टाका इथं फिनिश केलेला आहे, ज्याला आपण झिगझॅग केलेला आहे. पण तो टाका मी फिनिश करून काय केलेला आहे, जो पण आपला हा पॉईंट आहे, एक हा आहे, हा आहे, हा आहे, हा आहे, हा आहे, तुम्हाला कुठल्याही पॉईंटवर जायचं आहे तुम्ही जाऊ शकता. मी तशा पॉईंटपर्यंत आली आणि मी काय केलं बघा, त्या पॉईंटच्या अगोदर एक टाका काढला. कंटिन्यू काम ठेवते मी आता. आणि त्याच्यानंतर मी पुढे चेन स्टिचच्या बाहेर एक टाका काढला. आता तो बाहेर काढल्याच्या नंतर मी त्याला खेचल्याच्या नंतरून काय केलं बघा, मी जी आपण आतली चेन स्टिच आहे त्याच्या अगोदर एक टाका काढला आणि त्याच्या आतमध्ये दुसरा टाका काढला. बरोबर. आता याला खेचून आपण मागे जायचे, परत चेन स्टिचच्या आतमध्ये एक टाका, बाहेर एक टाका. तर हे बघा परत आले, अगोदर एक टाका, आतमध्ये एक टाका. आता ज्यावेळेस मी हा टाका खेचून टाकते तर त्यावेळेस मी काय करते, एकदम अलगद ठेवते. का तर माझी जी मधली लोड आहे ती मला पिचकवायची नाही आहे. ती पिचकल्याच्या नंतरून काय होणार, मग तुमचं उभारी नाही येणार त्याला. आता बघा माझं हे क्रॉस चाललेलं आहे, तर क्रॉस ज्यावेळेस जायला सुरुवात होते तर त्यावेळेस मी काय करते बघा, आपण जी लोड दिले त्याच्या अगोदर एक टाका, त्याच्या आतमध्ये एक टाका घेतला अर्ध्यावरच, त्याला मागे नेला, मग एक टाका आत, एक टाका बाहेर, त्याला कंटिन्यू करायचा खालपर्यंत, चेन स्टिचच्या आत असा, परत मागे गेले, एक टाका आतमध्ये, एक टाका बाहेर, मी अर्ध्यावरच घेतला, एक टाका बरोबर पायपिंगच्या आत, परत मागे. याच पद्धतीने आपण आता हे कंटिन्यू करायचं आहे. हे बघा, जसं तुम्हाला असं वाटेल की माझा हा क्रॉस चाललेला आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचे की अर्ध्यावरच एक टाका काढायचा आहे. ह्या पद्धतीनं बघा, मागे गेली, परत सेम खालती आली, हे बघा परत दाखवते. आता मी इथे आली, परत आत, मी अर्ध्यावरच ह्या पायपिंगच्या आतमध्ये एक टाका,
अगोदर एक टाका, नंतरून आतमध्ये एक टाका, त्याला मागे घेतला, परत चेन स्टिचच्या आतमध्ये एक टाका, बाहेर एक टाका, त्याला पुढे घेतला आणि परत चेन स्टिच जे आतमध्ये मारले त्याच्या अगोदर एक, त्याच्या आतमध्ये एक. या पद्धतीने जर तुम्ही हे फूल भरणार ना तर तुमचं फूल हे क्रॉसमध्ये जाणारच नाही. जर क्रॉसमध्ये जात असेल तर जे आपण अर्ध्यावरती टाके घेतात ना तर त्याच्यामुळे तुमचं ते काम सरळ यायला सुरुवात होते. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मी क्रॉस एक टाका घेऊन परत अजून पण क्रॉसच दिसतंय तर तुम्ही तिथे 2 टाके क्रॉसमध्ये घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्हाला तिथं सरळ आणण्याशी मतलब असतं. नंतरूनचा टाका तो कव्हर करतं पूर्ण. आता बघा मी इथं 2 क्रॉस घेतले, बरोबर, मागे गेली, चेन स्टिचच्या बाहेर परत आली. आता मी डायरेक्ट काय केलं बघा, एकदम खालपर्यंत आणला, बरोबर. आता बरोबर आपण काय केलं बघा, बरोबर त्या पॉईंटवर सरळ आले ना. तर ही पद्धत असते बघा ही फूल भरण्याची. आता आपण हे कंटिन्यू काम हे जसं आपल्याला करायचं केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण हे करून घेऊया. हे बघा या पद्धतीने आत एक चेन स्टिचच्या आत. समजलं नसेल कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल व्यवस्थित तरीही कमेंट करा, म्हणजे मला समजेल की मी जे तुम्हाला दाखवते ते तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का आणि तुम्हाला व्यवस्थित समजतंय का. तुम्ही कमेंट केल्या तरच समजेल. मी तर काय माझे व्हिडिओ बनवत राहील, पण तुम्हाला जर दिसत नसेल तर तुम्ही सांगतील ना की मला हे दिसत नाही आहे किंवा हे समजलं नाही आहे. तर तशा कमेंट करा. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण मिळणार आहेत. जेवढे तुम्ही कमेंट करतील, भले तुम्हाला मला उत्तर नाही देता आलं पण मी ती कमेंट वाचत असते आणि ते माझ्या लक्षात आहे की मला तुम्हाला काय काय द्यायचं आहे. फक्त आपण लाईन वाईज जाऊया सर्व स्टेप बाय स्टेप, पण तुम्हाला मिळणार सर्व व्हिडिओ. तर हे बघा या पद्धतीने आपण आता हे पूर्ण काय करतील काम करून घेतील. तर हे बघा हे आपण आता पूर्ण बघा शेवटपर्यंत आलेले आहेत. आता तुम्ही हे पण बघू शकता की मी जे तुम्हाला बोलली की पायपिंगचा धागा दिसला नाही पाहिजे आहे. तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतच असेल की माझा पायपिंगचा धागा हा एवढा म्हणजे दिसतच नाही आहे तो. एवढा मी त्याच्यामध्ये तो झाकून टाकलेला आहे. म्हणून सांगते की जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत पायपिंगचा धागा आतमध्ये लावू नका. शिकण्यासाठी तर तुम्ही कराच ते, पण ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की बाबा माझा तरीही धागा मध्ये दिसतोय तर त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुमचं तिथे व्यवस्थित लोडिंग येणार आहे. तर आता बघा इथे मी गाठ मारले मध्ये. सिल्क धाग्याला खरंच खूप शांततेने हाताळावं की जेणेकरून ते खराब नाही होणार, कारण तुम्ही जरासं जरी प्रेशर केलं तर तो धागा खराब होऊ शकतो. हे बघा ही आपली गाठ तयार झाली. आता हे ज्यावेळेस बनवलेलं आहे तर त्यावेळेस तुम्ही याच्या बाहेरच्या साईडला एक चेन स्टिच पण देऊ शकता. समजून घ्या ह्या काही गोष्टी की जेणेकरून तुम्हाला त्याची नॉलेज येईल. घाई करू नका. मला एक चेन स्टिच येते म्हणजे मला सगळंच येते बोलण्याची. सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित आल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला कुठच्याही याचा डाऊट नाही राहिला पाहिजे. तर त्याच्यासाठी बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्किप करू नका. बऱ्याच वेळा असं होतं की कंटाळा येतो तुम्हाला बघायला, स्किप करता मध्ये आधे मला हे येते, पण काही शब्द बोलले जातात ते तुमच्या भरपूर कामी येणारे असतात. तर त्याच्यासाठी स्किप करू नका. दिवसाचं 10, 15, 20 मिनटं तुम्ही द्यायला तर हरकतच नाही जर तुम्हाला हे काम शिकायचं असेल तर. बाहेर जाऊन 2 तास बघण्यापेक्षा दिवसाला 20 मिनटं 25 मिनटं जर तुम्हाला नुसतं एक व्हिडिओ बघून काम करायचं असेल तर काहीही हरकत नाही. तर आता बघा मी इथे आलेली आहे. आता मी इथे गाठ मारते. इथं आता आपण इथपर्यंत चेन स्टिच ठेवलेली आहे आणि इथं आता आपण गाठ मारून घेऊया. हे बघा
या पद्धतीने. आता ज्यावेळेस तुमचं हे काम कंप्लीट होणार तर त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये एखादा कुंदन, एखादा डायमंड असा चिपकवू शकता. तर या पद्धतीने हे आपलं एक फूल तयार झालेलं आहे. आता हे दुसरं फूल आपण कसं बनवणार आहे तर ते बघूया.